श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपले श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवार हे 4 झालेले आहेत. फक्त एक श्रावणी सोमवार राहिलेला आहे. त्याच दिवशी अमावस्यासुद्धा असणार आहे. खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की त्या दिवशी म्हणजे सोमवारी भगवान शंकराची पूजा करायची की नाही. म्हणजे आपण जी प्रत्येक श्रावण सोमवारी जी शिवामूठ असेल, बेलपान असेल किंवा जी आपण सोमवारी भगवान शंकराची सेवा केलेली आहे त्या सेवा करायच्या का, त्याचबरोबर जी पूजा आहे ती पूजा करायची की नाही, हे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात. एक लक्षात ठेवा की जी प्रत्येक श्रावण सोमवारी जशी आपण पूजा केली आहे तशीच पूजा आपल्याला ह्या श्रावण सोमवारी सुद्धा करायची आहे. फक्त शिवामूठ ही वेगळी असणार आहे. शिवामूठ ही सातू असणार आहे. आपल्या सगळ्यांना सातू माहितीच आहेत, तर सातू असणार आहे. आणि त्याचबरोबर पूजा तुम्ही सकाळी किंवा जसं तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी खूप जण प्रदोष काळामध्ये करतात, खूप जण सकाळी करतात. तुम्ही ज्या वेळी करता त्या वेळामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे. अमावस्या म्हणजे काही वाईट दिवस नाही आहे. आपण ज्या वेळेमध्ये सेवा करतो, पूजा करतो, सेवा पण आपल्याला पूर्ण करायच्या. ज्या तुम्ही सेवा करता प्रत्येक श्रावण सोमवारी त्या सेवा करायच्यात. 108 नावं आपल्या भगवान शंकरांचे घ्यायचे आहेत. बेलपान असेल 108 अर्पण करा, 11 करा किंवा 1 अर्पण करा, पण बेलपान हे पूजेमध्ये असलं पाहिजे. आणि आता पूजा कशी करायची आहे 5व्या श्रावण सोमवारी ती मी तुम्हाला दाखवणार आहे. पण लक्षात ठेवा, अमावस्या हा वाईट दिवस नाही आहे. जी प्रत्येक श्रावण सोमवारी जशी तुम्ही पूजा केली आहे तशीच तुम्हाला पूजा करायची आहे. आणि उपवास तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी धरला असाल तर तुम्हाला ह्या श्रावण सोमवारी सुद्धा उपवास धरायचा आहे. उपवास तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी जसं तुम्ही 4 श्रावण सोमवार केलात तसंच करायचं आहे. तुम्ही दुपारी श्रावण सोमवार सोडला असाल तर तुम्हाला श्रावण सोमवार दुपारी सोडायचं आहे. तुम्ही संध्याकाळी सोडत असाल तर तुम्ही संध्याकाळी सोडायचं आहे. ज्याच्या त्याच्या म्हणजे एखाद्या गावामध्ये आपण गेलो की तिथले वेगळे विचार असतात किंवा तिथले वेगळे नियम असतात. त्या नियमानुसार किंवा तुमच्या गावामध्ये जसं आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूजा किंवा जी नियम आहे, जी व्रत आहे ते करायचं आहे. चला मग पूजा कशी करायची ते आपण पाहूया. तर आता अभिषेक आपल्याला आधी करायचा आहे पूजेच्या आधी. तर जी तुमच्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असेल ती घ्यायची आहे, पाण्यामध्ये म्हणजे एखाद्या तामणामध्ये ठेवायची आहे आणि अभिषेक घालायचा आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती, पाणी असेल, पंचामृत असेल आणि दुधाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. चला मग आधी आपण पाण्याने अभिषेक घालूया. अभिषेक घालत असताना तुम्ही शिवमह्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने घालू शकता. तर आता आपण दुधाने अभिषेक घालूया. त्यावेळेस सुद्धा मंत्र म्हणतच आपल्याला अभिषेक घालायचा आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने आता दुधाने घातलेला आहे आपण अभिषेक, तुम्हाला दिसत असेल. आता आपण पाण्याने डबल त्याच्यावर अभिषेक घालूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर अशा पद्धतीने आधी अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ कपड्याने वस्त्राने पुसून घ्यायचं आहे महादेवाच्या पिंडीला आणि नंतर जागेवर स्थापना करायची म्हणजे ठेवायची आहे. चला मग आता आपण पुढची पूजा बघूया. तर अशी पूजा मांडून घेतली आहे, म्हणजे फुलं त्या ठिकाणी असं आसन केलं आहे समजा, आणि ह्यामध्ये आपल्याला इथं मध्यभागी भगवान शंकराची पिंड ठेवायची आहे. तर आधी अक्षदा थोड्याशा ठेवायच्या, नंतर भगवान शंकराची पिंड ठेवायची, हे लक्षात ठेवा. ओम नमः शिवाय. आणि अक्षदाला कुंकू ते नसलं पाहिजे हे पण लक्षात ठेवा. आणि जी भगवान शंकराची पिंड आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर ती मध्यभागी ठेवून द्यायची आहे. तर आता आपण जी पूजा आपण करणार आहोत ती पूजेला सुरुवात करूया. जी पिंड आहे पिंडीला आता आपण चंदन लावून घेऊया. जे तुमच्याकडे असेल ते चंदन लावून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला इबीत चंदन लावायचं आहे. आणि मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जे अक्षदा वापरणार आहोत त्या अक्षदा ह्या पांढऱ्या असल्या पाहिजे, रंगाच्या, म्हणजे कुंकू आणि हळद मिक्स असलेल्या घ्यायच्या नाही आहेत. आणि छोटी पिंड असल्यामुळे आपल्याला 3 बोटांना काही त्या ठिकाणी इबीत लावता येणार नाही, म्हणून एका बोटाला लावायचा प्रयत्न करते. कारण की छोटीशी पिंड असल्यामुळे तिथं बोटांमुळे हे होत नाही. अशा पद्धतीने आता इबीत अर्पण करून घेतलेलं आहे. आणि आता खूप जण काय करतात की शिवामूठ आधी अर्पण करतात
आणि नंतर बेलपान अर्पण करतात. पण आधी आपल्याला माहिती असावं की बेलपान अर्पण करायचं आहे. जी बेलपान आहे ते बेलपान अर्पण करायचं आहे. त्याच्यावरचं जे देठचं आहे ते थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय. आता मी तुम्हाला बेलपान अर्पण करून दाखवते. ओम नमः शिवाय. आणि बेलपान ही कधीही अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे. कधीही अशा पद्धतीने, कधीच असं अर्पण करायचं नाही, हे पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही 108 नावं भगवान शंकरांचे घ्यायचे आणि बेलपान अर्पण करायचं. ओम नमः शिवाय. आता इथं छोटीशी पिंड असल्यामुळे बेलपान सगळे खाली पडतील, तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे. एकदा बघा. ओम नमः शिवाय. 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 अशा पद्धतीने आता 11 बेलपान अर्पण केलेले आहेत. तर आता आपण शिवामूठ जी आहे ती आज आहे, ती म्हणजे सातूची आहे. तुम्हाला दाखवते एकदा. तर अशा पद्धतीने सातू अशा हातामध्ये घ्यायच्या आणि थोडी थोडी शिवामूठ ही अशा पद्धतीने भगवान शंकराच्या पिंडीवर सोडायची आहे. पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, म्हणजे कधीही कोरडी शिवामूठ अर्पण करायची नाही. थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. मी पाणी घेते आणि शिवामूठ अर्पण करते. थोडंसं थेंबर पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्पण करायचे आहे. ओम नमः शिवाय. 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 अशा पद्धतीने शिवामूठ अर्पण करायचे. एखादं फळ, पाणी त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि पूजा आपण चौरंगावर खालतीही मांडू शकता, पण खालतीपेक्षा मी ताटामध्ये एका तामणामध्ये मांडलेली आहे. तुम्ही खाली किंवा समोरासमोर केळ ठेवू शकता आणि कोणतीही पूजा करत असताना देवा हा लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूजा झालेली आहे. तुम्ही जशी प्रत्येक श्रावण सोमवारी पूजा करता, तशी प्रत्येक श्रावण सोमवारी जशी पूजा करता, तशीच या श्रावण सोमवारी सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.